आलेल्या सगळ्या श्रोत्यांचं भक्तांचं मनापासून स्वागत आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल प्रथमच मी धन्यवाद व्यक्त करते. आणि कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सर्वजण एकदा महाराजांची प्रार्थना करूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा सजयति सिन्दूरवदनु, देवो यत्पादपङ्कज स्मरणं. वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्. अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानिकसेवितकपोलम्. अविमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे आता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. सा ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. नवनीरद सम नवनी
नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी राजा राम नवल विनोद बिहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना चरणिनी शरणागत दीना चरणिनी करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया। मती मंदमी काहीच नेणो मती मंदमी काहीच नेणो सांख्य अथवा न्याय श्रीहरी सांख्य अथवा न्याय सद्गुरु ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया श्रीहरि इच्छा तव गुण गाया श्रीहरि ये सद्गुरु राया। जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निर
निरञ्जनीचाराय श्रीहरि निरञ्जनीचाराय सद्गुरु ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया राया राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय ब्रह्म चैतन्य सद्गुरु गोंदवलेकर महाराज की जय मंगल मूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ म्हणा पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आपणा सारीखे करीती तात्काळ आपणा सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी लोह परिसाची नसा हे उपा
साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधाची सद्गुरु महिमा अगाधाची सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय तुका म्हणे कैसे आंधळे जाना तुका म्हणे कैसे आंधळे जाना तुका म्हणे कैसे आंधळे जाना गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सापडे ना सोय सापडे ना सोय सद्गुरुनाथ महाराज की जय। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोते हो, आज वरुथिनी एकादशी आहे आणि त्यानिमित्त महाराजांच्या समोर आज कीर्तन सेवा सादर करण्याची संधी मिळते। खरं तर खूप छान वाटतंय की गावामध्ये आल्यानंतर गावातलं आपलं पहिलं कीर्तन आहे। खरं तर जबाबदारी मोठी आहे, कारण अनेक वर्ष इथे वेगवेगळ्या दिग्गज कीर्तनकारांनी आणि ज्येष्ठ वरिष्ठ कीर्तनकारांनी कीर्तन सेवा सादर केलेली आहे। तरीसुद्धा प्रथमच सेवा करण्याची संधी मिळते आणि मनोमन महाराजांना अशी प्रार्थना आहे की जे काही सेवारूपी मी सादर करेन ते तुम्ही स्वीकार करून घ्यावं। आज निरूपणासाठी आपण जो अभंग घेतलेला आहे, सद्गुरू मुळात गुरुवार आहे आणि एकादशी जरी असली तरीसुद्धा आज आपल्या देशाला योग्य मार्गदर्शकाची गरज का आहे खरं तर हे सांगण्यासाठी सद्गुरू हा विषय निवडला। कारण जर योग्य मार्गदर्शक नसेल तर आपण योग्य रस्त्यावर जाणार नाही आणि त्या योग्य मार्गाचा योग्य रस्त्याचा आपण अवलंब केला नाही तर संपूर्ण देशात भारतात काय घडतंय याचं उदाहरण आपण पाहतो आहोत। म्हणून जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी। कोणाचे पाय धरायचेत ते म्हणजे कोणाचे पाय धरायचेत तर सद्गुरूंचे पाय धरा। पण मग याला प्रमाण काय? म्हणून गुरुस्तोत्रात जेव्हा सांगितलं की अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुरादिरनादिश्च गुरु परमदैवतं गुरो
परतरं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. गुरोः परतरं नास्ति, त्यापेक्षा उच्च आणि श्रेष्ठ असं काहीही नाहीये. असं का बरं तुकाराम महाराज म्हणाले असतील? मुळातच त्यांची स्वतःची श्रेष्ठता एवढी आहे की गळ्यात वीणा, हातात टाळ आणि मुखात अखंड हरिनाम असे आपले तुकाराम महाराज. आणि ज्यांच्या मुखात अखंड हरिनाम आहे तेच स्वतः सांगू शकतात की नाम सदा बोलावे. वा, हाची सुबोध गुरूंचा, श्रीराम समर्थ. ज्ञाता हा जो कोणी श्रोता आहे, हाची सुबोध गुरूंचा. प्रमाण काय दिलं तर सद्गुरूंचं ऐका, यासाठी सद्गुरूंचंच प्रमाण दिलेलं आहे. कारण त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही जे बीज होतो त्याचं आता रोपटं झालेलं आहे. आम्हाला जर योग्य खत पाणी मिळालं नसतं, योग्य वेळी योग्य स्वरूपाचं ज्ञान मिळालं नसतं, तर जेव्हा समर्थ म्हणतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना तू सज्जन आहेसच, पण तू काय कर तर तू भक्तिपंथाचा, भक्ती मार्गाचा अवलंब कर, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आणि स्वाभाविकच आहे की जेव्हा तू तो भक्ती मार्ग स्वीकारशील तेव्हा साहजिकच तुला हरी प्राप्त होईल, तुला भगवंत प्राप्त होईल. मग जेव्हा एक छोटासा प्रसंग आहे पहा, की गुरु आणि गोविंद दोघही समोर उभे आहेत आणि आता कुणाला नमस्कार करावा असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा आधी कुणाला नमस्कार केला बरं? गुरु गोविंद दो खडे, गुरु गोविंद दो खडे, का केला गोपा बलिहारी गुरु आपने, बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताया, गोविंद दियो बताया. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. राम गोविंद हरे, भजो रे भैया 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 राम गोविंद हरे. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. ज्या सद्गुरूंशिवाय गोविंदाचं दर्शन होऊ शकत नाही, त्या सद्गुरूंना, ज्या मार्गदर्शकाला मी प्रथम नमस्कार करीन. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करताना आपण कायमच वेगवेगळे अभंग, वेगवेगळे, जसं मी म्हणलं आत्ता की गुरुस्तोत्रामध्ये, पण जिथे जिथे आपण बघू तिथे तिथे गुरूंना फक्त गुरु म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. गुरूंच्याही आधी किंवा नंतर ते आपले कोणीतरी लागतात. त्वं नो माता त्वं पिता तोधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं, त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता तोधिपस्त्वं,
त्राता योग क्षेमकृत सद्गुरुस्त्वं. तू माझा केवळ सद्गुरू नाही आहेस, तू माझी आई आहेस, माझे वडील आहेस. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. म्हणून आपण इतक्या नवविधा भक्ती बघितल्या, त्यात प्रत्येक ठिकाणी तो आम्हाला वेगळा दिसतो. जेव्हा आम्ही दास्यत्व स्वीकारतो तेव्हा तो आम्हाला वेगळा दिसतो, सख्यत्व स्वीकारतो तेव्हा तो आम्हाला वेगळा दिसतो. आणि गुरु तर तो आहेच, कारण अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, कान पिळायचं काम करतोय. कारण आपण सततच सगळं चांगलं करत नसतो ना, काहीतरी चुका आपल्या हातनं होत असतात. आणि त्या चुकांमधनं शिकण्याचं कारणच हे आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपल्याला परमात्मा प्राप्तीकडे जायचं असेल तेव्हा ज्ञान हवं, आणि अधोगतीकडे जायचं असेल तेव्हा अज्ञान हवं. मग अज्ञान मूळतःच आहे. म्हणजे जर आम्ही आमच्या स्वतःच्या स्वभावात प्रगती केली नाही, ज्ञानाचा अवलंब केला नाही, तर साहजिकच अधोगतीकडे जाणार आहे. पण ज्ञानाचा अवलंब केला आणि ते कोणाच्या साक्षीनं, सद्गुरूंच्या साक्षीनं, तर परमात्मा प्राप्ती होणार आहे. गीतेमध्ये अनेक ठिकाणी भगवंतांनी याची उदाहरणं दिली. पण हे सगळं करत असताना ते काय सांगतात? अभ्यास गरजेचा आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकत असता, ही जी अध्ययन पद्धती आहे याच्यामध्ये आधी तुम्ही जिज्ञासू असणं गरजेचं आहे. केवळ आता मी नामस्मरण सुरू केलं आणि भगवंताच्या नामस्मरणाने आणि कृपेने मला जे काही हवं आहे ते सगळं काही प्राप्त होईल, तर याची शक्यता फार कमी आहे. नाम आणि हे जे नामाचं अनुसंधान आहे याबरोबर काय करणं गरजेचं आहे? तुम्ही सतत जिज्ञासू असणं गरजेचं आहे. मग या फक्त जिज्ञासू असणं गरजेचं आहे का? तर नाही. या जिज्ञासू असण्याबरोबरच तुम्ही श्रद्धावान असणं गरजेचं आहे. मग फक्त जिज्ञासा आणि श्रद्धा गरजेची आहे का? तर जिज्ञासू असून श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर मी चिंतन केलं तर तो माझा जो अभ्यास आहे, अध्ययन आहे, ते परिपूर्ण होईल. नाहीतर काय होईल हो? आपण अधोगतीकडे जाऊ. कोणत्या प्रकारात? अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितमयेन, कायम डोळे बंद करूनच जगू आपण अंधत्वानं. आपल्या आयुष्यात उजेड आणि प्रकाश आणणारे सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरू कसे आहेत? कबीरदास सांगतात, कौन बतावे बाट गुरु बिन. काय म्हणलंय पहा, कौन बतावे बाट गुरु बिना, कौन बतावे बाट गुरु बिना, बड़ा बिकट यमघाट गुरु बिना, बड़ा बिकट यमघाट गुरु बिना, कौन बतावे बाट गुरु बिना, कौन बतावे बाट. गुरु बिना कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो, क्यों तरना यह घाट गुरु बिना, क्यों तरना यह घाट.
बडा बिकट यमघाट गुरु बिन, बडा बिकट यमघाट गुरु बिन, कौन बतावे बाट गुरु बिन, कौन बतावे, कौन बतावे, कौन बतावे बाट। भ्रांती की बडी नदिया बिछमो, इतका हा अवघड घाट आहे तो म्हणजे आयुष्य. आणि आपलं आयुष्य कसं आहे, आपलं आयुष्य मुळात आपण जन्माला कसे येतो एक गर्भितार्थ जाणण्यासारखा अभंग आहे खरं तर. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेचं पान केवढं असतं सगळ्यांनी पाहिलंय झाड. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. काय कल्पना केली आहे पहा, चालू काय कल्पना केली आहे पहा. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. अभंग फार मोठा आहे. अभंगाकडे वळालो तर नक्की काय सांगतात असा प्रश्न पडतो. पण एका वेळीचा संदर्भ घेऊयात की चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. हे कुठलं देऊळ आहे? हे शरीर रूपी देऊळ आहे. चिंचेचं पान म्हणजे जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण केवढूसे असतो, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. मग आधी कळस मग पाया रे. आधी तुमच्या कोणत्या अवयवाची वाढ होते हो? आधी डोक्याची वाढ होते आणि मग हळूहळू हळू बाकीचे अवयव तुम्हाला येऊ लागतात. आमच्या भारतीय विद्येच्या भाषेत सांगायचं तर वेरूळला असं मंदिर स्थापन केलेलं आहे. राष्ट्रकूटांनी आधी कळस आणि मग पाया रे असं कैलासाचं मंदिर आहे. ज्याची वरपासनं त्याला एकपाषाणी मंदिर असं म्हणतात. ज्याची सुरुवात वरपासनं केलेली आहे आणि मग खाली गर्भगृहापर्यंत आले. देऊळ रचिले. देऊळ का म्हणलंय बघा. शरीराला आपण इतकं ते मलमूत्र युक्त आहे तरी सुद्धा देऊळ म्हणलंय का? त्यात परमात्मा आहे, आत्मा आहे. आणि तो जर तुम्हाला कळला, तो देव आणि मी एकच आहोत हे समजलं तर कशाची प्राप्ती होते? मोक्षाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. आता जर विचार केला की
आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे जात असताना आधी काय शिकायचंय? त्यासाठी आपल्याला सद्गुरू लागतात, कारण ते सांगतात नाम सदा बोलावे. कारण आपण आपल्या डोळ्यांचा वापर कमी करतो, कानांचा वापर कमी करतो, पण आम्हाला बोलायला खूप आवडतं ना. मग मुखात काय ठेवा? तर नाम ठेवा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, हातानी टाळी आणि मुखानी ना, किती मंत्र हा सोपा. उठता बसता कार्य करता, वदनी राम नाम घेता. उठता बसता कार्य करता, वदनी राम नाम घेता. वेळ लागतो का, वेळ लागतो का, वेळ लागतो का, हो किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, हो किती मंत्र हा सोपा. चिन्मय सांगती लोका, घालवू नका जन्म फुका. चिन्मय सांगती लोका, घालवू नका जन्म फुका. पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका, हो किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, हो किती मंत्र हा सोपा. समर्थ म्हणतात की श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. अनेक ठिकाणी खरं तर असे उल्लेख आलेले आहेत की श्रीराम जय राम, जय जय राम, यासारखे असे अनेक कितीतरी मंत्र जे गुरूंनी आपल्या शिष्यांना दिले असतील. मग रामकृष्ण हरी असेल, पण याच्या पुढे जेव्हा तुम्ही ओम लावता तेव्हा ते अक्षर ब्रह्म असतं. म्हणून नाम घ्यायचंय. का नाम घ्यायचंय? कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रह्म आहेत, नाद ब्रह्म असेल, अक्षर ब्रह्म असेल, शब्द ब्रह्म असेल, तर या शब्दात इतकी ताकद आहे की त्या नामामुळे केवळ मग अज्ञानातनं घेतलेलं का असेना आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे, योग्य मार्गाने पोहोचायचं आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे. हे करताना नामस्मरण करायचं आहे. पण आत्ता मी अज्ञानी आहे, तरी सुद्धा मी काय करायचंय? मी नाम घ्यायचंय. त्या नामाच्या सामर्थ्यानं माझ्यामध्ये जे चैतन्य निर्माण होईल, त्यामुळे मला असं वाटेल की आपलं ज्ञान कमी पडतंय आणि मग मी बाहेरून आतमध्ये प्रवास सुरू करीन. मग मी स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करीन. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे मी सांगे. लोकांना दाखवायला नाम घ्यायचं नाहीये. मी माझ्या स्वतःसाठी नाम घेतो आणि स्वतःच्या शरीरासाठी नाही, तर परापश्चंती, मध्यमा आणि वैखरी, त्या परेकडनं माझं नाव घेतलं गेलं पाहिजे. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा. आपण प्रत्येक ठिकाणी क्षेम हा शब्द पाहतोय, कारण आम्हाला मोक्ष हवाय. जेव्हा तुम्ही अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाल, आता आपण जागृत अवस्थेत आहोत. जेव्हा स्वप्न अवस्थेत असतो, सुषुप्ती अवस्थेत असतो, आणि या तीनही पलीकडची जी तुरीय अवस्था आहे त्यालाच परब्रह्म, तुरीय ब्रह्म असं म्हणतात. म्हणून आपण काय म्हणतो? त्रिगुणे तू गुणातीत, नाम रूप विरहित. नंतर एक एक करून एक एक उपाधी गळून पडतायत. नाम रूप विरहित. पण माझी प्रथम पायरी काय आहे? मी नाम घ्यायचंय.
आणि ते फक्त घ्यायचं नाहीये, नाम सदा बोलावे. म्हणून रामा कसा आहेस कोणालाही म्हणताना म्हणा, कारण त्याच्या ठाई जो परमात्मा आहे, आत्माराम आहे, त्याला आम्ही विचारतोय की कसा आहेस. आणि हे आपल्याला सद्गुरू सांगतात. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता तुकाराम महाराजांकडे शब्द भांडार काय कमी होतं का? नामदेव महाराजांचे उरलेले 4 लाख अभंग पूर्ण केलेत. असे तुकाराम महाराज एकच शब्द जेव्हा 2दा वापरतात म्हणजे द्विरुक्ती करतात. धरावे ते पाय आधी आधी. कारण शरीराला होणाऱ्या पीडेला व्याधी असं म्हणतात आणि मनाला होणाऱ्या पीडेला आधी असं म्हणतात. तेव्हा हे मन विकाराधीन होण्याचे आधी धरावे ते पाय आधी आधी. आणि मुळातच सगळ्यात आधी तू हे कर म्हणून आधी हा शब्द वापरलाय. आणि हे केलंच पाहिजे. हा च जेव्हा लागतो की नाही तेव्हा आपण ती गोष्ट 2दा सांगतो, ठासून सांगतो. चला चला. आई आपल्याला एखादी गोष्ट करावीच असं आईला वाटत असेल तर आई ती आपल्याला 2दा सांगते. का? कारण ती केलीच पाहिजे. काय केलं पाहिजे? धरावे ते पाय आधी. शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी. भगवंताच्या पायापाशी बसल्यानंतर, भगवंताच्या चरणापाशी बसल्यानंतरच भगवंताला आपण दिसतो. कारण मला भगवंत दिसतोच आहे, भगवंताला मी कधी दिसणार? धरावे ते पाय आधी. आणि संतांचं सामर्थ्य इतकं आहे पहा की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, अहंकार आणि वासना. या वासनेचं बीज हे सुद्धा घालवण्याचं सामर्थ्य आमच्या संतांच्या चरण रजात आहे. संत चरण रज लागता सहज म्हणजे त्यांच्या पायाची धूळ. आता त्यांचे जर चरणच आम्ही धरले असतील तर काय होईल पहा. त्यांच्या केवळ चरणाच्या धुळीनी आमचं अज्ञान नष्ट होणार आहे. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यातनं बाहेर जर आम्हाला पडायचं असेल तर नाम सदा बोलावे. हे करावंच लागेल. कारण संत म्हणतात आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आणि गुरु आणि सद्गुरु यातला फरकच आहे. ज्ञान मंदिराच्या प्रांगणात आणून स्थिर करणारे जे आहेत ना ते म्हणजे गुरु आहेत, ज्यांना आपण आता शिक्षक किंवा प्रोफेसर मास्तर असं म्हणतो. ते काय देतात आपल्याला? ते ज्ञान देतात, पण ते पारलौकिक आहे का? ते शाश्वत टिकणारे आहे का? आणि असं ज्ञान देणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, आई हा माझा पहिला गुरु आहे. कारण ती आम्हाला बोलायला शिकवते, ती आम्हाला चालायला शिकवते, ती आम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकवते. पण त्याही पेक्षा जास्त सद्गुरू शिकवतात. का? कारण त्वमनो माता त्वम पिता तोधिपस्त्वम. एकच सद्गुरू सगळ्या ठिकाणी अगदी सफकलपणे बसतात आणि सगळ्या प्रकारची कार्य करतात. म्हणून लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं, पण परीस आपलं परिसत्व त्या लोखंडाला देत नाही. पण सद्गुरू काय करतात? आपलं सद्गुरू तत्व देतात, स्वत्व देतात आणि स्वतत्व देतात.
म्हणून सद्गुरूंची उपासना करायची, कारण ते सद्गुरूच आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवणार आहेत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. संतच संतांचं महात्म्य सांगतायत. मग तुम्ही म्हणाल की 2025 मध्ये कुठे आहेत सद्गुरू? पण अनेक ठिकाणी हे प्रमाण आहे की त्यांची जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा म्हणजेच मी स्वतः आहे. मग ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा, तुकाराम गाथा वाचा, यातलं काहीही तुम्ही वाचलं तरी सद्गुरू माझ्या सोबत आहेत, समवेत आहेत असं आपल्याला वाटतं. आणि त्याहून पलीकडे जर गेलं तर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. अशी सेवा करणारे अनेक संत सज्जन लोक आपल्याला उदाहरण म्हणून पाहायला मिळतात, ज्यांनी आपल्या स्वतःची कोणत्याही प्रकारची पर्वा केली नाही आणि तरी सुद्धा इतक्या ठिकाणी, आता हेमल कसा असेल, आनंदवन असेल, आणि आपल्या मुलांना तयार केलंय आणि त्याच कार्यामध्ये म्हणजे बघा मार्ग दाखवला, चांगला मार्ग दाखवला. म्हणजे सद्गुरू जर आपल्या सोबत असतील तर काय होतं? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, माय उद्धरलो गुरुकृपे. आपला उद्धार व्हावा हे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. नाहीतर जन्माला येणं आणि पुन्हा मृत्यू येणं हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. आज आपले आईवडील असतात, काही कालांतरानंतर कदाचित आपल्याला त्यांचा सहवास लाभत नाही, पण तरीसुद्धा आपण म्हणतो की ती माझ्याबरोबर आज आहे, माझे वडील आज माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी सांगितलेली ही गोष्ट जी मला आयुष्यभर एक मार्गदर्शक म्हणून माझ्यासोबत आहे. मग तसंच सद्गुरूंनी, गुरूंनी ज्या काही ओव्या लिहून ठेवल्या आहेत, जे काही ग्रंथ लिहून ठेवलेत, ते मार्गदर्शक म्हणूनच आपल्यासोबत आहेत. जयासी वाटे मोक्ष भावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु वीण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. जयासी वाटे मोक्ष भावा, तेणे सद्गुरु करावा. का? जयासी वाटे मोक्ष व्हावा. आता आम्हाला वाटतच नाही की आम्हाला मोक्ष हवा आहे, आम्हाला गाडी हवी आहे, आम्हाला बंगला हवा आहे आणि आमच्या मुलाबाळांचं छान व्हावं, त्यांची योग्य पद्धतीने लग्न व्हावीत, त्यांचं शिक्षण व्हावं, त्यांना मुलंबाळं व्हावीत, आम्हाला नातवंड पाहता यावीत, इतकी मोठी स्वप्न असताना हो मोक्ष काय सांगताय? म्हणून ज्याला असं वाटतं की मोक्ष व्हावा त्यांनी सद्गुरू करावा. आणि खरं सांगायचं तर ज्यांच्या कुठेतरी सुप्त मनामध्ये अशी इच्छा आहे त्यांना मुळात सद्गुरू भेटतात. नाहीतर दर्शनाला येऊन जाणारे खूप आहेत, पण त्यांना नाम प्राप्त झालंय का? ज्यांना नाम प्राप्त झालेलं नाही, ज्यांचा विषय अजूनही धन कनक कामिनी हाच आहे, त्यांना सद्गुरूंची प्राप्ती कशी होणार? कारण सद्गुरूंची प्राप्ती होणं हीच अवघड गोष्ट आहे, भगवंत तर लांबच राहिला. म्हणून संत सांगतात की सद्गुरूंमध्येच भगवंताला पहा, कारण इतकं आयुष्यच नाही आहे आपल्याकडे. कलियुगामध्ये मुळात आयुष्यच इतकं कमी झालंय की सद्गुरू भेटला तरी सुद्धा तुम्ही फार महान आहात. आणि सद्गुरू नसतील तर आम्ही जात विचारतो, धर्म विचारतो आणि तुम्ही हिंदू नसाल तर गोळ्या घालतो.
हे कालचं वास्तव आहे, आजचं वास्तव आहे आणि हे आता आपल्या घरापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. झाशीची राणी लढली, आपले कितीतरी हुतात्मे झाले, पण त्यांनी एकच ब्रीद ठेवलं, ते म्हणजे भारत माता. आणि त्या देशाचं मला संरक्षण करायचंय. सद्गुरू, देव, भगवंत सगळं काही माझं राष्ट्र आहे, माझा देश आहे असं स्वीकारून. पण आज आपल्याला सगळ्यांना संघटित व्हायची गरज आहे. आपण खरं तर जे तिकडे लढतायत त्यांनाच आता संत मानण्याची गरज आहे आणि त्यांचंच नाम घेण्याची गरज आहे. कारण आपलं रक्षण करतायत आणि आपलं संरक्षण हे ब्रीद त्यांनी घेतलेलं. जसं सद्गुरूंचं काय ब्रीद वाक्य आहे की आलेल्या शरण झालेल्या प्रत्येक भक्ताला भगवंताचं दर्शन घडवून देत आहेत. तसं सीमेवरती जे लढतायत आणि आपलं संरक्षण करतायत, हे संरक्षण करणं, देशाला वाचवणं, राष्ट्राला वाचवणं हे ब्रीद आहे. पण आपण इथे बसून काय करू शकतो? अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेशक असे संदेश आपण वाचतोय, पण हे आपण खरंच करणं आवश्यक आहे की आपण हिंदूंचाच पुरस्कार करावा, हिंदूंकडूनच गोष्टी विकत घ्याव्यात, अन्यथा काय होईल? हा जो हाहाकार माजला आहे तो कधीही संपणार नाही. भारत सोडता इतर सगळी राष्ट्र आता झालीच आहेत. म्हणजे त्यांनी आपण मुस्लिम आहोत हे स्वीकारलेलंच आहे. पण आपण अजूनही आपल्या सनातन संस्कृतीमुळे टिकून आहोत, कारण आपल्याकडे वेद आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत. मतिमंदमी काहीच नेणो सांख्य अथवा न्याया, ही जी षट दर्शन आहेत यातलं आम्हाला काहीही माहीत नाही. पण आम्हाला जर आमचा देश माहिती असेल, आम्हाला जर आमचं राष्ट्र माहिती असेल, आम्हाला जर आमचे वेद माहिती असतील, हिंदू संस्कृती माहिती असेल तर आपण टिकून राहू शकतो. अनेक मंदिरांमध्ये आता वस्त्रसंहिता लागू केली आहे, पण तरी सुद्धा कोणीही भारतीय पोशाख परिधान करून भगवंताच्या दर्शनाला जात नाही. ज्या त्या ठिकाणचे ते नियम मुळात आपणच पाळत नाही तर आपण इतरांना काय सांगणार? पण त्यांच्याकडे दर्ग्यामध्ये जाताना प्रत्येक जण, प्रत्येक स्त्री तुम्हाला हिजाब घातलेली दिसेल. ते इतके तत्वनिष्ठ आहेत त्यांच्या गोष्टीशी, पण आपण हे सगळं कधीच सोडून दिलेलं आहे. आपण मॉडर्न आणि वेस्टर्न या दोन गोष्टींमधला फरक जाणलेला नाही आणि म्हणून आपली ही परिस्थिती झाली आहे. चक्षुरुन्मीलितमयेन, डोळे उघडण्याची गरज आहे आणि त्यात ज्ञानाचं अंजन घातलं तर आपण उघड्या डोळ्यांनी योग्य त्या गोष्टींकडे जागरूकतेने आणि जाणीवेने पाहू शकू. नाहीतर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आपण फक्त जन्माला येऊ, काही वर्ष जगू आणि आपलं आयुष्य संपेल. या व्यतिरिक्त आपण देशासाठी काय केलं, धर्मासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, नातेवाईकांसाठी काय केलं, यासाठी काहीही उत्तर नाही. आम्ही समाज प्रबोधन केलं का? नाही. आम्ही नामस्मरण केलं का? नाही. आम्ही समर्थ कधी वाचले नाहीत. आम्ही महाराजांचं जे नित्य एक पान वाचायचंय हो, तेही आम्ही वाचत नाही. एक माळ तरी आम्ही दिवसाची कशी तरी करतो, त्यातही
कोणीतरी मांडीवर येऊन बसतं नातवंड, म्हणून बहुतेक एखादा म्हणी राहिला असावा. आपण पुढे गेलोय पण नाम घ्यायचं राहिलंय कदाचित. किती मंत्र हा सोपा म्हणला, आणि वाल्याचा वाल्मिकी जेव्हा झाला त्याला राम म्हणता येत नव्हतं. हो का? इतकं पाप केलं होतं. आज तुम्हा आम्हा सगळ्यांचं प्रारब्ध इतकं चांगलं आहे की आज आपण इथे येऊन बसू शकलोय आणि त्यांच्या सानिध्यात आहोत. का? इथे त्यांचा वास आहे. गर्दी नसताना शांततेत येऊन 10 मिनिटं डोळे बंद करून बसा. ते आणि तुम्ही एकरूप झालेले आहात ही जाणीव तुम्हाला त्यांनी करून दिल्याशिवाय राहणार नाही. पण इतका वेळ त्यांच्यासाठी आम्ही काढतच नाही. स्वतःसाठी तर आम्हाला वेळ नाहीच आहे, पण त्यांच्यासाठीही आम्ही तो वेळ काढत नाही. तो काढणं गरजेचं आहे. का? अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. चराचरात व्याप्त असलेल्या अशा भगवंताला जाणून घ्यायचं असेल तर आंधळेपणा सोडून दिला पाहिजे. गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव कोणता आहे? माझ्यातलाय. आत्माराम खराय, पण असाच आत्माराम प्रत्येकात आहे. म्हणून माणसाने माणसाशी माणसासम वागणे, देश धर्म जात बघून नाही. आणि हे केवळ आपण हिंदू आहोत म्हणून बोलू शकतो, नाहीतर त्यांच्याकडे माणुसकी राहिलेलीच नाहीये. आज इकडे सगळे, मी खरं तर हक्कानी म्हणतेय, पण आजी आजोबा आलेले आहेत कारण मी तुमच्यासाठी खूप लहान आहे. या सगळ्या आजी आजोबांनी मी म्हणेन की जाऊन आपल्या नातवंडांना सांगावं की एक तरी मनाचा श्लोक पाठ कर, एक तरी गीतेचा अध्याय पाठ कर. तुम्ही जेव्हा एक पान वाचता महाराजांचं, तेव्हा नातवंडांनाही बसवा. का? हे संस्कार आहेत. हे जर झाले नाहीत तर पुढच्या पिढीकडे ते काय देतील? आमची आजी सिरियल बघायची आणि त्यामुळे मला टीव्हीची आवड लागली. हे गरजेचं नाहीये, हे उपयोगी नाहीये. माझी आई पण माझ्या आजी बरोबर बसायची. आम्ही सगळे मिळून एकत्र वाचन करायचो आणि आमच्या घरात अखंड नामस्मरण चालू असायचं. श्रीराम जय राम जय जय राम. सातत्याने एकच गोष्ट करण्याने तुम्ही त्या गोष्टीचा निर्धार करता आणि तुमच्यामध्ये तो भगवंत हळूहळू हळू तुम्हाला जाणवू लागतो. म्हणून सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी 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 सांगितलं. याचं कारणच ते आहे की बाकी सगळं सोडून देऊन आधी हे करा. दिवसात तुमच्या ज्या काही ठरलेल्या माळा आहेत त्या करण्याचा निश्चित प्रयत्न करा. महिन्यातून एकदा गोंदवलेला जायचा नियम असेल तर कोणतंही कारण असू देत महिन्यातनं एकदा जा. गडावर जा, गोंदवल्याला जा, चाफळला जा, पण कुठेतरी जा जिथे माझ्या रामाचं वास्तव्य आहे. असा जर एखादा नियम केला, असा जर एखादा ध्यास तुम्हाला लागला की हे चुकलं तर मला काही बरं वाटत नाहीये, मग त्या व्यतिरिक्त काय करतो आपण की बाकी कुठे नाही जमलंय, मठात तरी जाऊया. म्हणून तरी मठात या आणि इथे होत असलेल्या वेगवेगळ्या सेवांचा प्रवचन, कीर्तन किंवा नामस्मरणाचे जे काही जी वेळ ठरलेली असेल तेव्हा येऊन जास्तीत जास्त उपस्थिती भगवंताला, अरे मी आलोय,
असं जरी सांगितलं ना तरी तुम्हाला त्याचा योग्य प्रसाद मिळेल. हेच आपल्याला मूळपदात तुकाराम महाराज सांगतात. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जाना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जाना, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय, सापडे ना सोय. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, कुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, कुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे ते सुख. साजिरे गोजिरे समाचारणी उभे, साजिरे गोजिरे समाचारणी उभे, साजिरे गोजिरे, साजिरे गोजिरे, साजिरे गोजिरे, साजिरे गोजिरे समाचारणी उभे, भक्ताची अनोटे विटेवरी, हा भक्ताची लोभे विटेवरी, विटेवरी विटेवरी, सुखाचे जे सुख. करदाने कटी श्रीमुख चांगले, करदाने कटी
शंख चक्र मिरविते गदा पद्म शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवरी विटेवरी सुखाचे देसो सुखामणे शोभे सुखामणे शोभे सुखामणे शोभे वैजयन्ती कंठी सुखामणे शोभे वैजयन्ती कंठी चंदनाची उटी सर्वांगी चंदनाची उटी सर्वांगी 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 सुखाचे सुख चंद्रभागे तटे सुखाचे सुख चंद्रभागे तटे पुंडलिका माथे उभे ठाके सुखाचे सुख चंद्रभागे तटे पुंडलिका माथे उभे ठाके सुखाचे सुख सुखाचे सुख सुखाचे सुख हॅलो मला माझी मान ताट झाली त्यामुळे आता रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव
राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। आपण सद्गुरूंचा महिमा ऐकला की त्यांच्यामुळे काय होतं, पण सद्गुरूंची भेट खरोखरच होते तेव्हा काय होतं हे आपण दृष्टांतादाखल पाहूयात. एक आजी आपल्या नातवाला घेऊन रोज गोदावरीवर स्नानाला जायची. गोदावरीवरचं स्नान झालं की दोघेही घरी यायचे आणि हा नातू आजीबरोबर रोज प्रवचनाला कीर्तनाला जात असे. आता प्रवचनात आणि कीर्तनात यांना असं ऐकलं की सद्गुरूंशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही. सद्गुरू भेटले की भगवंत तुम्हाला भेटतो. आता घरी येऊन या नातवाने आपल्या आजीला प्रश्न केला की आजी, हे सद्गुरू कुठे भेटतात ग? मी कीर्तनात ऐकलंय आणि त्या सद्गुरूंमुळे भगवंत पण भेटतो, मग हा भगवंत कुठे भेटतो ग? ह्याचे एवढे प्रश्न ऐकून आजी म्हणाली की आपण गोदेवर स्नानाला जातो की नाही, तेव्हा तू त्या गोदामाईलाच विचार. आता हा एवढूसा लहान बाळ हा आपल्या आजीबरोबर राहत होता. कारण मरुनी गेले शिशुपणी मायतात, मरुनी गेले शिशुपणी मायतात, म्हणून झाला पोरका एकनाथ, म्हणून झाला पोरका एकनाथ. पितामहीने सांभाळत दिय केला, पितामहीने सांभाळत दिय केला, कडे खांदा घेऊन वाढविला, कडे खांदा घेऊन वाढविला, मरुनी गेले. आणि हा आपल्या आजी बरोबर राहत होता. आता हे दोघेही दुसऱ्या दिवशी गोदेतीरी स्नानाला गेले आणि हर घर गंगे भागीरथी असं म्हणून यांनी गोदामाईत डुबकी मारली. आणि आपलं स्नान संध्या उरकल्यानंतर याने गोदामाईला प्रश्न केला की गोदामाई, हे सद्गुरू कुठे भेटतील ग? आई आणि बापा विना पोरका हा एकनाथ, याला तुझ्याशिवाय मार्गदर्शक कोण ग? तेव्हा तूच मला सांग की हे सद्गुरू म्हणजे काय आणि मला ते कुठे भेटतील. आता याचं सत्व एवढं होतं पहा की साक्षात गोदामाईनी उत्तर दिलंय. काय म्हणाली? प्रगट झाली आणि त्याला उत्तर दिलं की दौलताबादेत तुझे सद्गुरू आहेत. काय सांगितलं? येथून जवळी दौलताबाद, सद्गुरू जनार्दन पूज्यपाद, त्यांचे चरणी धरी तू नाद, हे तू पूर्ण हो करतील. तुझा हेतू
हेतू जो काही आहे तो ते पूर्ण करतील. झालं. गोदेतनं बाहेर आले. गोदामाईने आपल्याला सांगितलं म्हणून अतिशय आनंद झाला एकोबाला. आणि आज नाथांच्या चालण्यात एक विशेष गती होती, कारण आता गती लाभणार होती. एक विशेष लय होती, कारण द्वैताचा लय होणार होता. आणि नाथ घरी आले. जशी जशी रात्र होतीये तशी तशी आता आपण कधी सद्गुरूंना भेटतोय असं त्यांना झालं. जग शांत झोपलेले. आणि अशा वेळी आजी झोपली होती. आजीला नमस्कार केला आणि नाथ दौलताबादेच्या दिशेने निघालेत. मजल दर मजल करत गावात येऊन पोहोचले खरे, पण प्रत्येक मठात आणि देवळात जाऊन विचारतायत की जनार्दन स्वामी इथे आहेत का. साधारण सद्गुरू कसे असतील याचं वर्णन, याचं चित्रण त्यांनी स्वतःच्या मनामध्ये केलेलं होतं. आणि त्यानुसार ते जनार्दन स्वामींना शोधत होते. प्रत्येक मठात जावं, देवळात जावं आणि जनार्दन स्वामी आहेत का विचारावं, पण यांना काही उत्तर मिळेना. म्हणून अतिशय खिन्न मनाने एका मोठ्या विशाल वृक्षाच्या खाली बसले आणि विचार करतायत की गोदाबाई आपल्याशी खोटं बोलली का. पण ती असं का करेल. तिने आपल्याला चुकीचं सांगितलं का, तिच्या सांगण्यात काही चूक झाली का, किंवा तिने योग्य सांगितलं आणि मी काही चुकीचं ऐकलंय का, असे असंख्य प्रश्न यांच्या मनात येऊ लागले. कारण जिकडे जाईल तिकडे धनकनक कामिनी हाच विषय होता. कुठल्या मठात गेले तर अरे दानपेटीत काहीतरी टाक म्हणूनच सगळे याला सांगत, किंवा काय सेवा करणारेस विचारत. योग्य ते उत्तर कुणीच दिलं नाही. म्हणून हा एवढासा 8 वर्षांचा एकोबा नाराज झाला. एकतर आई वडील नाहीत आणि ज्या आजीनी सांभाळलं त्या आजीलाही सोडून आलेत. आणि आजीवरती मुळातच नातवंडांचा फार जीव असतो आणि नातवंडांवर आजीचा. आता तिकडे आजी काय करत असेल, आजीच्या हातचे पदार्थ याला आठवू लागले, कारण एकटा पडला. आणि अशातच गोदामाईनी स्त्रीचं रूप घेतलं. तिथे आली आणि म्हणाली की तू ज्यांना जनार्दन स्वामी म्हणून शोधतोयस ना, ते जनार्दन पंत म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते तुला दौलताबादेच्या किल्ल्यावर भेटतील. असं सांगितलं मात्र आणि गोदामाई गुप्त झाली. आता काहीतरी आपल्याला उपाय सापडला म्हणून शोधाशोध करायला सुरुवात केली. कारण किल्ल्यावर कोणालाही जायची परवानगी नाहीये. मग काय करता येईल, तर दर गुरुवारी कोणालाही किल्ल्यावर जायची परवानगी असते हे समजलं. म्हणून नाथ गुरुवारी तिथे जाऊन पोहोचले. जनार्दन पंतांनी या लहान एकोबाला आधीच पाहिलं होतं, पण इतकी गर्दी होती आणि पुन्हा एकदा पहारेकऱ्यांनी अडवलं. झालं, आता पुन्हा परीक्षा, आता काय उत्तर द्यावं लागणार म्हणून हा विचारात पडला. इतक्यात जनार्दन पंतांनी याला पाहिलं आणि त्याला बोलवलं. त्यांना पाहता क्षणी डोळ्यातनं घळ 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 अश्रुधारा बाहेर पडल्या आणि त्यानेच यांच्या चरणांवरती अभिषेक केला. बाळा उठ, उभा राहा. काय झालं, तू का रडतोयस. इतके वडिलांसारखे शब्द त्याने ऐकले आणि आणखीनच ढसाढसा रडायला लागला. मला गोदामाईनी सांगितलं म्हणून मी इथं आलोय. माझं नाव एकनाथ. आजी मला लाडाने एकोबा म्हणते. आता 8 वर्षाचं मूल ते किती निरागसे पहा. पण इथे तुझं काय काम. असं म्हणल्यानंतर हा शांत बसला. आता ह्यांना काय उत्तर देणार. तुम्ही मला तुमच्याकडे ठेवून घ्या अशी विनंती केली. म्हणता क्षणी ते म्हणाले, इकडे किल्ल्यावर तू असं नुसतंच राहू शकत नाहीस.
तुला काहीतरी काम करावं लागेल. म्हणून राहायची परवानगी दिली, पण रोजचा हिशोब तू सांभाळायचास असं सांगितलं. आता हा एवढूसा लहान एकोबा, पण हा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करत असत. एकादशी असेल आणि तुझी जी काही नित्यकर्म असतील ती सगळी करून दिवसभरात किल्ल्यावरती आईसाहेब जी काही कामं सांगतील ती करायची आणि दिवसाचा हिशोब तू ठेवायचास. त्या व्यतिरिक्त अधूनमधून हा योग्य हिशोब ठेवतोय की नाही हे देखील जनार्दन पंत पाहत असत. कारण गुरु कसे असतात पहा. गुरु कसे असतात. ज्ञान भरे संशय से भरे विपरीत विचारों से भी भरे. ज्ञान भरे संशय से भरे विपरीत विचारों से भी भरे. मन के अंधकार को दूर करे वचनामृत से तव बोध कृपा. गुरुदेव तव महनीय कृपा. पल पल पग पग जीवन पथ पर गुरु साथ मेरे रक्षक बन कर. बिसरू न कभी यह प्रेममयी आनंदमयी भवदीय कृपा. गुरुदेव तव महनीय कृपा. पल पल पग पग जीवन पथ पर. चालू ठेवा. सद्गुरू फक्त आध्यात्मिक मार्गदर्शन करत नाहीयेत. पल पल पग पग जीवन पथ पर. आणि हा अनुभव येतो की गुरु साथ मेरे रक्षक बन कर. आपण हा प्रसंग पाहिलाय, ऐकलाय की प्रवासात असताना जे जे रामरक्षा म्हणतात त्यांचे अपघात होण्याचे वाचतात, टळलेले आहेत. अमेरिकेतला एक प्रसंग आहे की ती मुलगी रात्रीची चालली होती रस्त्यावरनं आणि आता याबद्दल काही बोलायलाच नको, पण अनेक मवाली मुलं गुंड हे तिची छेड काढायला गेले, पण ते तिला काहीही करू शकले नाहीत. कारण तिच्या बाजूला त्यांना 2 माणसं उभी असलेली दिसली. ते कोण होते? ते राम आणि लक्ष्मण होते. आत सज्ज धनुषा शस्पृशा वक्षया शुगनी संग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पती सदैव गच्छता. पल पल पग पग जीवन पथ पर गुरु साथ मेरे रक्षक बन कर. बिसरू न कभी यह प्रेममयी आनंदमयी भवदीय कृपा. सद्गुरु कशी कृपा करतात? प्रेममयी कृपा करतात, आनंदमयी कृपा करतात. सद्गुरूंची कृपा होण्याला आपण दुःखात असण्याची गरज नाहीये की मी संकटात होतो आणि सद्गुरू माझ्या धावून आले. माझे सद्गुरू सुखातही येतात. माझे सद्गुरू कीर्तनातही येतात. माझे सद्गुरू प्रवचनातही येतात. अगदी घरातल्या छोटेखानी संगीताच्या कार्यक्रमालाही येतात. काय येतात? कारण तेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही जे काही करतो आहोत त्यामध्ये तुम्ही सदैव सोबत राहा.
आणि ते म्हणतात, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. रे घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी. पुन्हा एकदा सांगितलं, अज्ञान भरे, संशय से भरे, विपरीत विचारों से भी भरे. याला सद्गुरु प्राप्ती हवी आहे, पण आजीची आठवण येते. विपरीत विचारों से भी भरे. सद्गुरूंच्या घरी राहायचं, गुरुगृही राहायचं म्हणजे त्याच वेळेत खावं लागतं. आजी मला भूक लागली म्हणून कुणी देत नाही. विपरीत विचारों से भी भरे. आपण इथे येऊन राहिलोय खरे, पण हेच माझे सद्गुरू आहेत कशावरून. अजूनही गोदामाईनी खरं सांगितलंय असं मला काही वाटत नाही, कारण माझी आजी जसं प्रेम करते तसं हे करत नाहीये. जर माझी आई सुद्धा सद्गुरू होतील, वडील सुद्धा सद्गुरू होतील असं मला गोदामाईनी सांगितलं, तर हे तर माझ्याकडे बघत पण नाहीत, हे तर मला आठवडा भेटत पण नाहीत. माझी आजी मला लाडाने विचारायची, आज दही भात खाणार का, तुझ्यासाठी लाडू करू का. पण हे मला महिनाभर भेटलेलेही नाहीत. मी काय काम करतो, माझा दिनक्रम काय आहे यांना काहीच माहिती नाहीये. विपरीत विचारों से भी भरे. आता बघा, एवढा सगळा विचार करत असताना जेव्हा हा लहानगा एकोबा किल्ल्यावरची कामं करत असेल, हिशोब करत असेल, तेव्हा काहीतरी चूक होणार. मग ही चूक मी केली तर ते पोटात घालतील का. आणि मुळात इतके विपरीत विचार जेव्हा होत असतात तेव्हा नामस्मरण कसं होईल. आणि जोपर्यंत त्या भगवंताचं अनुसंधान होणार नाही तोपर्यंत मीच तुझा सद्गुरू, हे सद्गुरू सांगतील तरी कसं. महनीय कृपा गुरुदेव तव, महनीय कृपा मेरे जीवन का अवलंबन है, बस एक यही मेरा बल है. गुरुदेव तव महनीय गुरुदेव तव महनीय कृपा, महनीय कृपा. महनीय कृपा ही माझी त्यांच्यावर कधी होईल या विचारात हा रात्री जागून हिशोब करतोय. आणि एका पैशाची चूक पण ही काही याला सापडेना. आणि त्याच वेळी जनार्दन पंत रात्रीचा फेरफटका मारत होते. एकोबाच्या खोलीत उजेड का बरं दिसतोय म्हणून यांनी डोकावून पाहिलं तर याची आकडेमोड चालू होती. काहीतरी लिहितोय, आकडेमोड करतोय, चुकतोय म्हणून तो बोळा करतोय, त्याचा फेकतोय, परत लिहितोय. चाललंय काय नक्की. हे सगळं दृश्य जनार्दन पंत पाहतायत. आणि इतक्यात नाथांना आपली चूक सापडली आणि नाथांनी जोरात टाळी वाजवली. आजींना बरोबर गोष्ट. आपली चूक सापडली आणि म्हणून नाथांनी जी टाळी वाजवली ती पाहून जनार्दन पंत खोलीत आले. आणि पंतांनी सांगितलं की उद्या दिवसभर उपवास करायचा आणि मी संध्याकाळी संध्येला जाईन की नाही तेव्हा माझ्या पुढे जाऊन सगळी तयारी करायची आणि तिथे उभं राहायचं. दिवसभर उपोषण करायचं. आणि हे मी तुला सांगितलंय हे कोणालाही सांगायचं नाही. झालं. सद्गुरूंनी सांगितलं, गुरूंनी सांगितलं म्हणून प्रमाण मानून करायचंय, प्रमाण मानून करायचंय. आणि म्हणून हा उठला
आपलं नित्य नैमित्तिक उरकलं आणि मातोश्रींनी हाक मारली, एकोबा अरे नाश्ता करायला येतोस ना? आई आज मी काही खाणार नाहीये, आज माझा उपवास आहे. अरे सकाळपासून इतकी कामं केलीस तू, जरा खाऊन घे. नाही नाही, पंतांची आज्ञा आहे, गुरूंची आज्ञा आहे, त्यामुळे मी काही खाणार नाही. आणि हो, त्यांनी असंही सांगितलंय की हे कोणाला सांगायचं नाही. आईसाहेब हसल्या आणि जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तसं तसं काय घडतंय पहा, आज भगवंताचं तुला दर्शन घडणार आहे सांगितलं. संध्येची वेळ झाली आणि जनार्दन पंतांनी खूण केल्यानंतर यांनी त्यांच्या घोड्याला लगाम देताच जेव्हा हा एकोबा पळत सुटला, सगळी तयारी सोबत घेतली होती, धावत 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 पुढे जाऊन आसन अंथरलं, सगळी तयारी करून ठेवली आणि हात जोडून नाथ उभे राहिले. जनार्दन पंत आले आणि यांनी संध्येला प्रारंभ केला. हा एकोबा पाहतो यांचं नक्की चाललंय तरी काय. मला बोलवलं, स्वतः घोड्यावरनं आले, मी इकडे पुढे पळत पळत आलोय. आल्यानंतर मला पाणी बिणी काय विचारतील ते राहिलंच कुठे, आणि आता संध्या करायला बसलेत. एवढं करून मला पाहिलं देखील नाही. पुन्हा बघा, इतकं मनामध्ये सगळं चालू असताना तिकडून कोण आलं? काळी कफनी घातलेले एक गृहस्थ आले आणि हे उठले आणि त्यांनी नमस्कार केला. त्यांना नमस्कार केला म्हणता क्षणी इतके किल्ल्यावर येत असतात, यांना बघण्यासाठी बोलवलंय होय? किल्ल्यावर यांच्यासारखे किती येतात, त्याच्यासाठी मला एवढं पळवलं आणि आता ह्यांचं दर्शन देत आहेत होय? मनामध्ये पुन्हा विचार चालू आहेत आणि सांगितलं की नमस्कार कर. करणार नाही म्हणाला. ह्यांच्यासाठी बोलवलंय तुम्ही मला म्हणता क्षणी त्यांनी दत्तगुरूंना विनंती करावी की तो लहान बालक आहे, त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही तुमच्या मूळ रूपात दर्शन द्या. म्हटल्यानंतर काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. मूळ रूपात दर्शन दिलं आणि याने नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. हे भगवंताचं दर्शन नाथांना कुणामुळे झालं हो? तर सद्गुरूंमुळे झालं. भगवंताला प्रसाद दाखवला आणि त्या प्रसादातलं एकोबाला काही दिलं नाही, तर प्रसाद खाऊन झाल्यानंतर ताम्हणामध्ये हात धुतले आणि ते पाणी प्यायला दिलं. त्या प्रसादातलाच एक तुकडा दिला असतं तर काही बिघडलं असतं का ह्यांचं? मला हे पाणी प्यायला दिलं, पण प्रसाद म्हणून स्वीकार केला, कारण सद्गुरूंचं प्रमाण आहे. पहा की गोदामाईने सांगितलंय, मुळात ती प्रमाण आहे हे आजीने पटवून दिलं. आज आपण गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती या सगळ्या नद्यांना देवी मानतो, पण अनुभवतो का हो? काशीला गेल्यावर, त्रिवेणीला प्रयागला गेल्यावर अनेकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं, पण मी साक्षात माझ्या देवीला मिठी मारून आलो असं कोणी तुम्हाला सांगितलं का? मुळात तो अनुभव घ्यायचा आहे. ती नदी नाही आहे, ती आई आहे आपली, हे आजीनी पटवून दिलं. आणि त्या देवीनी सांगावं की तू दौलताबादेत जा, तिथे तुला तुझे सद्गुरू भेटतील. हे एक पुन्हा प्रमाण
की वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याला वेगवेगळ्या रूपातून सद्गुरूच मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर ते मार्गदर्शन करत असतील तर साक्षात ते भेटल्यानंतर किती मार्गदर्शन करतील पहा. आणि त्यांचा अनुभव आल्याशिवाय राहील का हो. गोंदवल्याला गेल्यानंतर तुम्ही रामाचं दर्शन घ्यायला जाता, महाराजांचं दर्शन घ्यायला जाता की प्रसाद घ्यायला जाता. ज्यांना महाराजांचंही दर्शन होत नाही, ज्यांना रामाचंही दर्शन होत नाही, दर्शनाची वेळ संपली आहे पण प्रसादातला एक तुकडा जरी मिळाला तरी सुद्धा दर्शनाचं समाधान प्राप्त होतं. याचं कारण काय? हा अनुभव आहे. सद्गुरू मला क्षणोक्षणी सहाय्य करतात, माझ्या सोबत असतात हे म्हणण्याचं कारण काय आहे? मनाची एक गुंफी येला शेला, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला. माझी माऊली म्हणते की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या, त्याच्या समोर मी गेलो की नाही की मला शब्दच सुचत नाहीत हो. माऊली म्हणते त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. काय वाजवतोय तो? मोहिनी आहे ही त्याची. आणि इतके विषय आपल्या डोक्यात चालू असतात, मनात चालू असतात, बाह्य जगामध्ये दिसत असतात. आणि हे दिसत असताना मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. आपला जन्म होतो पण वेगवेगळे विषय आपल्याला चिकटत जातात आणि आपण मोठे होतो. आपण मोठे होतो पण गुंतत मोठे होतो. काय सांगितलंय पहा की इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. वेल साधा सरळ वर जातो का? नाही. आपण त्याला काठी लावतो, त्याला फिरवतो त्याच्या भोवती, किंवा तो स्वतःच त्याचं रूप घेतो, आकार घेतो आणि हळूहळू हळू चढत वर जातो. तो गगनाला पोहोचलाय हे आपल्याला दिसतं, पण तो झालेला गुंता कोण सोडवणार? तो माझी सद्गुरू माऊली सोडवते. पण तो अर्पण करावा लागतो की हे गुंतणं माझं नाही, हे शरीराचं आहे आणि हे शरीरापुरतंच आहे. हे सगळे नातेवाईक माझे आहेत पण हे या शरीराचे नातेवाईक आहेत, माझे नाहीत. हे घर माझं आहे, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझी आहे. सद्गुरू तुम्ही सुद्धा माझे आहात. नामरूप विरहित आपण म्हणलं त्याप्रमाणे एक एक उपाधी गळत जाते आणि उरतं ते फक्त परब्रह्म. त्याला जर माझ्यात सामावून घ्यायचं असेल तर मनाची एक गुंफी येला शेला. हे जे विषय आहेत की नाही, ह्यांचा एक गजरा, एक माळ, एक शेला करायचा आहे. आज मी महाराजांकडे काय सोडून आलो? आज मी महाराजांकडनं काय घेऊन आलो नाही? आज पेढा होता प्रसादात, आज काय तर आज साधे फुटाणेच होते नाही, गुरुवार असल्यामुळे आज शिरा होता. मनाची एक गुंफी याला शेला. हे आपलं खरं तर ध्येय असलं पाहिजे की बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला. मी माझं सर्वस्व अर्पण करतो, ते सद्गुरू मला भगवंताचं दर्शन घडवतात. अन्यथा भगवंताची मूर्ती मला दिसतेच आहे.
पण निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी त्या सद्गुणाचा सगुण रूपाचा आम्हाला केवळ वापर करायचा आहे, त्याचाच होऊन नाही जायचंय, कारण सगुणाकडून निर्गुणाकडे जायचंय. प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्येच जर अडकलो तर आपण अज्ञानीच राहणार. आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी, कारण ते तुम्ही जेव्हा शरण जाता करुणा दृष्टीनिहारी, तेव्हा ते तुमच्यावर करुणा करतात. सर्वात्मका सर्वेश्वरा. अगाये सगुण निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. त्याची इतकी रूप आहेत, इतके अवतार आहेत. कुणाचंही नामस्मरण करा, कुणाचंही नाम घ्या. एकाच गाण्यात बघा किती नाम वापरली आहेत. हा पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. आज एकादशी आहे, माझा कृष्ण रागवायला नको हो. चालू ठेव. कारण आमचे शिक्षक असं म्हणतात की एक अत्यंत नास्तिक सद्गृहस्थ होते आणि ते भाषणात सांगायचे की देव नाही, पण घरी जाऊन नामस्मरण करायचे आणि म्हणायचे देव असलाच तर काय करा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. अगाये सगुण निर्गुणा, अगाये सगुण निर्गुणा. अगाये सगुण निर्गुणा, अगाये सगुण निर्गुणा. जगज्जनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, वसुदेव देवकी नंदना, वसुदेव देवकी नंदना. ह्याच्यात सुद्धा असं म्हणतात की जेव्हा कृष्ण वृंदावनात आला, वसुदेवाने नंदाकडे आणून सोडला, तेव्हा काय झालं. नंदाला मुळात एक मुलगी आणि एक मुलगा असे झालेले होते, पण तो आणि हा कृष्ण एकरूप झाले. आणि जेव्हा वृंदावन सोडून हा द्वारकेत आला, तेव्हा पुन्हा ते वेगळे झालेले आहेत. बाळरांगणा बाळकृष्ण म्हणजे लहानपणी लीला दाखवता येतात, म्हणून मोठं ह्याच्या वेळी तो गेलाय तिकडून. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. विषयांतर करण्याचं कारण एवढंच की लहानपणी या एकोबाला दत्तदर्शन झालं आणि त्यानंतरचं पुढचं चरित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण इथले सगळेच श्रोते दर्दी आहेत. आज हा विषय घेण्याचं कारण हे होतं की लहान वयात संस्कार होणं किती गरजेचं आहे आणि आपण कुणाचं ऐकावं, कुणाचं मार्गदर्शन घ्यावं, कुणाला सद्गुरू करावं, याहीपेक्षा योग्य मार्ग कोणता हे जर लहान वयात कळलं आणि ते योग्य माणसाद्वारे कळलं तर भविष्य उज्ज्वल आहे. हा मनाचा जो काही गुंता होतो की नाही तो होणार नाही. तो त्या त्या टप्प्यावरती होतही असतो, पण तो पुन्हा त्याचा शेला करून अर्पण करण्याची बुद्धी
आम्हाला सद्गुरूंनी द्यावी आणि आम्ही अंधळेपणाने नाही तर सजगतेने जागरूकतेने जगावं, यासाठी तुकाराम महाराज आपल्याला मूळपदात सांगतात. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, 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 सापडे ना सोया, सापडे ना सोया. सद्गुरुनाथ महाराज की जय. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आज मला इथे मठात सेवा सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मठाचे देखील सर्व भक्तांचे इथे आभार मानते आणि आशाताई कुलकर्णी यांना सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद देते. अशीच सेवा पुन्हा पुन्हा महाराजांनी करून घ्यावी. जे काही चुकलं असेल ते माझं, जे काही बरोबर असेल ते गुरूंचं आणि सद्गुरूंचं, असं म्हणून एकच मागणी करूया जी तुकाराम महाराजांनी केली. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. सद्गुरुनाथ